आज श्रावणातल्या शेवटच्या सोमवार निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर्शनासाठी भीमाशंकरला जाणार आहेत। दरम्यान आज मनोज जरांगे सुद्धा भीमाशंकरला जाणार असल्याची माहिती आहे आणि यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय। आरक्षणाची चर्चा मुंबईला जाऊन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। नाही तिथं प्रश्न सोडायची जागाच नाही। ते दैवत आहे आणि त्या दर्शन घेण्यासाठी कारण बरेचशा लोकांचे कुलदैवत आहेत। महादेव हे आमचंही कुलदैवतच आहे। त्यामुळे त्या दर्शनाला जायचं तिथं कुठं जागा आहे? ती जागा मुंबईला आहे प्रश्न सोडायची। त्या जागेवर सोडित नाही तर इकडं कुठं सोडित अडून घे डोंगराने। मी अंधारात कुठलंच काम करत त्यामुळं मला इच्छाच नाही। आज मी सरळ सांगितलं असतं मी मुख्यमंत्री होणार आहे, तुम्ही बाकीचे आमदार व्हा, कोणी उपमुख्यमंत्री व्हा, गोरगरीब देणारा बनवायचा आहे। आक्रोशात तो आहे। माझा कुठं स्वार्थ घेऊन बसलाय? माझा स्वार्थ कुठं घेऊन बसला ते सांगू ना। आता जितकं लवकर सांगितलं आमचं सगळं खेळ पांग ते टायमाला बरोबर सांगू। म्हणजे लोकसभेसारखी स्ट्रॅटेजी राहणार आहे पाडा किंवा काय होऊ शकतं? शेवटी समाज आहे। एकदा समाजाने एखादी गोष्ट मनावरती घेतली तर समाजाच्या शक्तीपुढं सत्तेची शक्ती टिकूच शकत नाही हे त्यांना एकदा कळलंय। लोकसभेला पण आणखीन मस्ती असली तर विधानसभेला कळन, पण त्यावेळेस ते गेलेले असतील, पश्चाताप करून उपयोग होणार नाही। 113 वरती मराठी त्यांना येऊच देणार नाही जर आरक्षण नाही दिलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।